महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नीतिकारांना कर्नाटकमध्ये अडवलं जातं, ते बंद झालं पाहिजे. जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांना इथे फिरू नये. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा, मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा. कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या. त्यांनी परवानगी दिली नाही. आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी, आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली. 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगनोळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं. हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अडवलं. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली. अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळवू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही. अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.